बदलापूर परिसरातली रेल्वे ट्रॅकवरून हटण्यास आंदोलकांनी या ठिकाणी नकार दिलेला आहे। आंदोलकांना पांगवण्याकरता प्रसंगी पोलिसांकडून अश्रुधुराचा वापर देखील करण्यात आला, पण आंदोलकांची समजूत काढण्याचा आता प्रयत्न केला जातोय पोलिसांकडून। बदलापूर रेल्वे स्थानकावर सकाळी 8 वाजल्यापासून नागरिकांनी रे रोको करण्यास सुरुवात केलेली आहे। 3.5 वर्षाच्या 2 चिमुकलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचं प्रकरण आणि या प्रकरणी आता बदलापूरमध्ये आंदोलक आक्रमक होताना दिसतात। या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी अजय शर्मा यांच्याकडून। अजय, आपण पाहतोय या ठिकाणी आंदोलक मात्र हटण्यास तयार नाहीये। आजच्या आज दोषीला फाशी द्या अशी मागणी आता जोर धरतीये। पोलिसांकडून समज देण्यात येते, विनंती करण्यात येते, पण आंदोलक मात्र हटण्यास तयार नाहीयेत। फाशीची मागणी जोर धरतीये। अगदी बरोबर आहे, कारण गेल्या 7 तासापासून आंदोलकांनी आंदोलन सुरू केलेलं आहे। त्याचबरोबर गेल्या 4 तासापासून मध्य रेल्वेची सेवा ही विस्कळीत आहे। तर असं बघायला गेलं तर यामध्ये 2 बाजू आहे, एक तर भावनिक बाजू आहे आणि दुसरी कायद्याची बाब आहे। या दोन्हीमध्ये कायद्याअंतर्गत असं आहे की पोलिसांनी आरोपीला अटक केलेला आहे आणि फास्ट ट्रॅकवर त्याचा निकालही लागणार आहे असं वरिष्ठ सांगतायत। मात्र दुसरी बाजू अशी आहे की जे पालक आहेत ते त्यांच्या मुलांच्या भविष्यासाठी ते चिंतित आहेत। त्या संदर्भात इथं गेल्या 7 ते 8 तासापासून आंदोलन सुरू आहे। रेल्वे 4 तासापासून रोखून धरलेलं आहे। सध्या इथं वरिष्ठ अधिकारी पोहोचलेले आहेत, समजवण्याचा प्रयत्न करतायत। मात्र आंदोलक जे आहेत ते एकाच गोष्टीवर ठाम आहेत की अटक असलेला जो आरोपी आहे त्याला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे आणि तेही लवकरात लवकर झाली पाहिजे अशी त्यांची मागणी आहे। मात्र आता इथं SDO आणि आमदार हे सुद्धा दाखल झालेले आहेत। ते सुद्धा आंदोलकांना समजवण्याचा प्रयत्न त्यांचा सुरू आहे। मात्र सध्या हा जो संघर्ष आहे गेल्या 7 ते 8 तासापासून संघर्ष हा सध्या सुरू आहे। याचबरोबर बदलापूर शहर हा संपूर्णपणे बंद आहे। वाहतूक विभाग असो, रिक्षा चालक असो किंवा व्यापारी संघ असो, अख्खा शहर हा सध्या तरी गेल्या 8 तासापासून बंद आहे आणि आंदोलकांचा जो म्हणणं आहे ते ऐकून अधिकारी त्यांना समजवण्याचा प्रयत्न करतायत। मात्र आंदोलक त्यांच्या मागणीवर ते ठाम आहेत। अजय, आता अशी देखील माहिती येते या सगळ्या प्रकरणी आता गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी SIT स्थापन करण्यासंदर्भातले निर्देश देण्यात आल्याचं कळतंय। यावर काय अपडेट पोहोचतीये? जरी त्यांनी SITची घोषणा केली असेल, मात्र इथं आंदोलकांपर्यंत तो मेसेज काही क्लिअर पोहोचलेलाच नाहीये। म्हणून आंदोलक हे ट्रॅकवरच उभे आहेत। त्यांच्यापर्यंत तो प्रॉपर मेसेज गेला पाहिजे। यांचे जे वरिष्ठ अधिकारी किंवा जे कोणी मध्यस्थी करणारे अधिकारी असतील त्यांनी इथं आंदोलकांना बोलायला पाहिजे, पण ते काही इथं कोणी दिसत नाही। म्हणून हा जो आंदोलन आहे तो गेल्या 4 तासापासून रेल्वे ट्रॅकवर आणि गेल्या 7 तासापासून शहरामध्ये। अजय, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या माहिती करता। शाळेसमोर आता आंदोलन सुरू झालेले आहे। तर आता या रेल्वे रुळावर देखील बदलापूर इथल्या रेल्वे मार्गावर देखील आंदोलक एकवटलेले आहेत। त्याचा फटका अर्थातच मध्य रेल्वेला सुद्धा बसतोय। रे रोको गेल्या अनेक तासांपासून या ठिकाणी रे रोको पुकारण्यात आलेला आहे। ताब्यात असलेल्या दोषीला तात्काळ फाशी द्या अशी मागणी आता आंदोलकांकडून केली जाते। बदलापूर मधल्या या नामांकित अशा शाळेत 4.5 वर्षीय 2 चिमुकलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडलेली आहे। त्यामुळे आता याचे पडसाद बदलापूर पासून दिल्लीपर्यंत सुद्धा उमटताना दिसतात। 6 तासांपासून रे रोको आंदोलन या ठिकाणी सुरू आहे। मध्य रेल्वेची सेवा कोलमडलेली आहे। लोकल सेवा बदलापूर ते कर्जत ठप्प झालेली आहे। आरोपीला तात्काळ फाशी द्या अशी मागणी आता जोर धरते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।